काय भाव गेले पाहुणे? काय 2490 गेले. पाहुणे लईच वैतकले. 2490. आहे ते बरे 4 महिने कसून सुद्धा उपयोग नाही. एवढे 4 महिने साठवायचे कांदे परत पिकवायचे काय उपयोग नाही हो. पावती दाखव बरं. काय काल 3000 गेले ना आज किती 2490 500 रुपयाला दणका बसला. म्हणजे यांची काय लाईन झाली का एक दिवस आज कुठं सुट्टी आली का लगेच कार्यक्रम करून टाकायचे मार्केटचा. म्हणजे हे काय खरं नाही मार्केटचं. अवघड कामं झाले बा. आवक वाढली, मार्केट डाऊन झालं. आवक म्हणजे आवक वाढली का लगेच तोंड वाजत. यांची काय खरं नाही. हा ना, काल 3000 गेला होता काल 3000 गेले. एवढे सोन्यासारखा माल 4 महिने आत बाईचे रात्रंदिवस त्यात सरकारची लाईट अशी रात्र दिवस काम. अवघड कंडिशन झाली. गाड्या जागा वगा मारावं ही गंमत झाली. 500 रुपयाचा रट्टा क्विंटल मागं बसलाय. म्हणजे हा काय विषय झाला का काय नेमका. 500 रुपये म्हणजे लई झाले. 100 वाढले तरी लई समाधान भेटतं. तेव्हा कमी झाले आज म्हणले. अवघड परिस्थिती. काल 3000 गेलं ना आज कुठं आहे. आता कांदा किती राहिला आपला? आज शेवटची गाडी नाही. शेवटचीच गाडी होती बा आज. शेवटची म्हणजे शेवटची काहीतरी अपेक्षा होईल भाऊ. काहीतरी होते पैसे पण आज ते पण नाही झाली ना. त्याच्यामुळे ठेवले बा. आज भरायला बाया लावल्या त्याचे पैसे बाहेर माग झाले. अवघड कंडिशन झाली. खराब झाले काही कांदे. अहो खराब म्हणजे याच्यातले जवळजवळ 2 ट्रॅक्टर फेकून दिली. 2 ट्रॅक्टर फेकून 2 ट्रॅक्टर फेकून दिली. सांगा तुम्ही आता कुठे त्याचा निसर्ग आहे आता. ही सगळ्या गोष्टी काय सांगायची गोष्टी की या अवघड आहे शेतकऱ्याचं काय सांगायचं. अवघड परिस्थिती झाली. 2760 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले आहे दादा? हा, निमगावचे आहे का? काय वाटते आज सरासरी? 2-250 रुपयाने कमी झालं बा मार्केट. गोल्टेची रेंज काय वाटते आज? बोलता घेतलं ते 1985. काय वाटतं आपल्याला बाजारभाव काय पाहिजे तरी शेतकऱ्यांना? बाजार भाव यांनी काय पण आता कमी कालच्यापेक्षा कमी झाले भाव. कालच्यापेक्षा 2 कमी दिवस झालं. सुधारलं थोडं बरं वाटलं होतं. कारण परत त्यांनी कमी केलं. वाढायला लय दिवस लागत आहे. कमी व्हायला नाही. टाइम नेला. 15 रुपये पावती बघा. 2615 रुपये हा कांदा गेलाय. पहिल्या लाईनीला मार्केट सुरुवात झाली तेव्हा 2900-3000 रुपये चालू आहे. म्हणजे 3 पर्यंत घेतलं होतं. पर्यंत घेतलेला आहे. पण आज तर आज इकडं चौथ्या लाईनला अशी पोझिशन आहे का 2615 रुपये माल घेतलेला आहे. तर काय करायचं काय शेतकऱ्यांनी? बरोबर आहे. कारण मार्केट कमिटीचा प्रश्न आहे ते ना, त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. बरोबर का पहिल्यापासून शेवटपर्यंत सरासरीत माल घेत जातात. आवक वाढू नये ते काही होऊ. आवक वाढली तरी हे काय करतात लगेच सरासरी डाऊन करते. सरासरी पहिली down. 1-2 लाईन व्यवस्थित घेतली त्याच्यानंतर 3री 4थी 5वी लाईन डायरेक्ट डाऊन करून टाकलेली. मध्यंतरी तर 2100-2200 रुपये घेतलेले 5व्या लाईन मध्ये. 5व्या लाईनीमध्ये कांदा किती आपला अजून शिल्लक? अजून एकच गाडी भरत. एकच गाडी बरं. हा. म्हणजे अपेक्षानं ठेवले होते बा कांदे. ठेवले होते कांदे पण बाजार काय भाव भेटला नाही. खराब झाले असतील काही. खराब तर निमानिम झाली. निमानिम फेकून दिली. बाकीचे हिशोब केला तर काही परवडत नाही कांद्यात. मालाच्या गुणीचे काय बाजार भाव झाले आज. हा. 2500 रुपये गुणी घ्यायला गेलं तर बाजार भाव आहे आज. म्हणजे ते 5000 रुपये क्विंटल खत झालंय. 5000 रुपये क्विंटल खत आहे. कांदा काय इकतो म्हणजे 2615 रुपये क्विंटल. बरोबर आहे. म्हणजे निम्म्यानं बदलले डायरेक्ट. ते तर आहे. तुम्ही त्या मालाच्या हिशोबानं तर मोल करीत चाला. कांदा तरी काय जायला पाहिजे होता आपल्यावाला म्हणजे कांदा आपल्या आता आमच्या हिशोबानं तसं पाहिलं तर 3500 इकायलाच पाहिजे आता. 3+ जायला पाहिजे बा आता. हा. कारण की कारण सांभाळलाय. कांदा जर आम्ही मार्च मध्ये काढलेला आहे. मार्च मध्ये काढून जर आता ऑगस्ट चालू आहे तर उद्या 15 ऑगस्ट आहे डायरेक्ट. बरोबर आहे. बरं 4-4 महिने जर आम्ही कांदा सांभाळतो हा जर 2615 जातो त्याचा उपयोग काय? ते तर आहे. शेतकऱ्यांना करायचं काय? असं 2800 रुपये गेलाय मित्रांनो. मीडियम साईज कांदा आहे. सुपर क्वालिटीचा कांदा आहे. कुठले शेतकरी कुठले? गांडाळी. गेंडाळीचे.